हजरत सुफी अमानुल्लाह उर्फ भुरेका बाबा यांची उर्फ संपन्ना। हजरत सुफी अमानुल्लाह उर्फ भुरेका बाबा यांचे मूळ गाव अकोला जिल्ह्यातील अकोट आहे। बाबा अगदी कमी वयात गुरु मार्गी लागले होते। बाबांचे गुरु हजरत सय्यद मोहम्मद हुसेन हे होते। हजरत सुफी अमानुल्लाह उर्फ भुरेका बाबांचे भक्त वाशिम जिल्ह्यातील कारंजापासून सांगली मिरज पर्यंत आहे। बाबा अजमेर पासून तर संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांची भेटी घेत होते। एका ठिकाणी राहणे बाबाला पसंत नव्हते। बाबा जिथे जायचे तिथं भक्त आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करायचे। तसेच भारतातील अनेक दर्गावर जाणे येणे करत होते। त्यांचे भक्त मोठ्या प्रमाणात होते। विशेष बाब म्हणजे त्यांना मानणारे अनेक धर्मीय लोक आहेत। हजरत सुफी अमानुल्लाह उर्फ भुरेका बाबा यांनी त्यांचे समाधीस्थळ भक्तांना दाखवून दिले होते। हजरत सुफी अमानुल्लाह उर्फ भुरेका बाबा पडद्याआड गेल्यानंतर अकोट येथील बाबांचे भाचे रफतुल्लाह यांच्या शेतात समाधीस्थळ करण्यात आले। हजरत सुफी अमानुल्लाह उर्फ भुरेका बाबा यांची दर्गा बांधण्यात आली। बाबा पडद्याआड दिनांक 19 एप्रिल 2006 या तारखेला गेले होते। त्यामुळे हजरत सुफी अमानुल्लाह उर्फ भुरेका बाबा यांचे संदल दरवर्षी 19 एप्रिलला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। बाबाने खिलाफत कारंजा येथील सेवानिवृत्त पोलीस जमादार शेख करीम यांना दिली आहे। बाबाचे गादी नशीन अकोट येथील सय्यद रफत हे आहे। बाबांचे उर्स मध्ये भक्त मोठ्या प्रमाणावर सामील होतात। उर्स यशस्वी करण्यासाठी इब्राहिम शेख कारंजा, जफर खान कारंजा, फिरोज भाई मिरज, असलम भाई अकोट, रशीद मामू पातूर, अकबर शाह पातूर, साबिर खान, इदू पटेल अकोट, जाबिर खान अकोट, मोहम्मद रहीम कारंजा, मोहम्मद सलीम कारंजा, मोहम्मद कलीम कारंजा, मोहम्मद समीर कारंजा, जावेद शेख कारंजा, रिजवान खान अकोट, एजाज शेख कारंजा, मोहम्मद नवेद, मोहम्मद अहमद, मोहम्मद मुजीब, मोहम्मद मोहिम, शेख बिस्मिल, मोहम्मद अली, मोहम्मद हमीद यांच्यासह भक्त अथक परिश्रम घेतात।